हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आम्ही सर्वजण चाललो आहोत लेकवर। इथे जवळच एक तलाव आहे आणि तिथे आम्ही सर्वजण फिरायला चाललेलो आहोत। मुलांचा उत्साह बघा। माझ्या घराच्या जवळच आतमध्येच एक लेक आहे। छान असं तलाव आहे। सुंदर निसर्ग तिथून बघायला मिळतो। खूप छान वाटतं तिथं आणि अशा प्रकारे इथं फवारे पण केलेले आहेत, जिथं मुलांना भिजायला खूप आवडतं। जसं मुलांनी फवारे बघितले ना तसंच ते मुलं भिजायला लागले पाण्यात। तिथं मुलांना तर भिजायला खूप आवडतं ना। आणि वातावरणच इतकं सुंदर आहे ना। एक तर ग्रीनरी आहे, सगळीकडे हिरवळ आहे, बसायला बेंचेस वगैरे आहेत। आम्ही ते एका ठिकाणी बसलो आणि मुलं बघा पावसात भिजत आहेत, किती छान मस्त एन्जॉय करतात। असं शांत एका ठिकाणी संध्याकाळी बसायला खरंच खूप आवडतं मला। आणि अधूनमधून मी येत असते इथं आणि आज मुलांनाही घेऊन आलेली आहे। मुलांना जायचं होतं खेळायला पार्कमध्ये, म्हटलं आज पार्कमध्ये नको जायला, आपण आज लेकवरती जाऊया, तिथेच तुम्ही खेळा, एन्जॉय करा। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्या घरी खूप पाहुणे आलेले आहेत। मुलं आहेत, माझ्या बहिणीची, छोट्या बहिणीची मुलं आहेत 2, मधल्या बहिणीची 2 मुलं आहेत, भावाची 2 मुलं आहेत। आम्ही सगळेजण जवळजवळ 6-7 मुलं आहेत। आणि भाऊ ऑफिसला गेलेला आहे आणि बहीण ती पण जॉब करते, ती पण गेलेली आहे। मुलं माझ्याकडेच आहेत, सध्या सुट्ट्या आहेत म्हणून। आणि मुलं खरंच खूप एन्जॉय करतात, माझ्याकडे रमतात ती माझ्याकडे आल्यानंतर। मागच्या वर्षी आले होते आणि यावर्षी त्यांना सुट्ट्या आहेत, तोपर्यंत राहतील माझ्याकडं आणखी 2-3 दिवस आणि मग शाळा सुरू झाल्यानंतर मग ते जातील। पण तोपर्यंत मुलांनी सुट्टी एन्जॉय करायला नको का मग ते करतात। खूप छान वाटतं ॲक्च्युली मुलांकडे बघून आणि मलाही आवडतं। असं मला कंटाळा येत नाही की मुलं सांभाळायचं किंवा काय, मस्त वाटतं। त्यांना फक्त त्यांच्या वेळेवरती त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित दिलं की मुलं आपल्याकडे रमतात। आणि कसं आहे ना, माया लावली तर माया वाढते ना मुलांना पण, बस आपण तेच करायचं। आणि इथे पहा आरू एका गाण्यावरती रील शूट करतीये, डान्स करतीये। तिला डान्स करायला खूप आवडतं आणि गाण्यावरती तिचा डान्स चालू आहे बघा, रील शूट करतीये ती। आणि मुलं आहेत ना खूप एन्जॉय करतात, त्यांच्याकडे बघून आपल्यालाही छान वाटतं। हा श्रवण आहे, हा दुसऱ्या गाण्यावरती रील शूट करतोय आणि त्याची इथं रील चालू आहे। आणि कुठल्या गाण्यावरती करतोय काय माहिती हे बघा। आता इथे सर्वजण एकत्र कुठली तरी रील शूट करतायत यांची गंमत किती आहे। खूप खूप एन्जॉय करतात मुलं माझ्याकडे आल्यानंतर। खेळायला त्यांना मोकळं भेटतं ना पार्कमध्ये, त्यामुळं थोडंसं वातावरण वगैरे चेंज होतं, हवा वगैरे चेंज होते। आणि खरं तर मुलांना असं थोडंसं बाहेर आउटिंग गेल्यासारखं वाटतं, म्हणजे बाहेर गेल्यासारखं फिरायला गेल्यासारखं असं वाटतं। आणि थोडंसं पाहिजेच ना, तेच तेच वातावरण नको वाटतं। आणि लहान मुलं आहेत ती, त्यांना छान वाटतं, रमतात ते इकडं। माझी आई पण आलेली होती, पण गावाकडे जत्रा असल्यामुळे आई गेली आहे आणि मुलं माझ्याकडेच आहेत। छान वाटतं मुलांना बघून। खेळतात एकत्र, अजिबात भांडत नाहीत मुलं, लहान असून सुद्धा भांडत नाहीत। एकत्र राहतात, खेळतात, वेळेवर त्यांना जेवण वगैरे दिलं की ते करतात, आपण सांगेल तसं ऐकतात। फक्त आपण थोडीशी माया दिली ना की त्यांना काय हवं असतं ना, थोडीशी माया द्या, मुलं आपल्याशी होतात। रील काही शूट करायची संपत नाही, एकामागून एक रील शूट करतातच आहे अजून पण। आता मी घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर बघितलं तर हसबंडनी मुलांसाठी पिझ्झा मागवलेला होता, मुलांच्या आवडीचा पिझ्झा होता आणि त्यांनी मागवलेला होता। घरी आलेल्या मुलांना पिझ्झा खायला भेटल्यावर दुसरा काय आनंद असेल ना त्यांच्यासाठी। एक तर पहिल्यांदा पार्कमध्ये लेकवरती फिरायला गेले आणि नंतर पिझ्झा भेटला खायला, तर खूप खुश आहेत मुलं। एकंदरीत काय की ह्याच तर आठवणी असतात ना, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, तो जगता आला पाहिजे। आणि प्रत्येकाने
तो घ्यायचा प्रयत्नही केला पाहिजे. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, पण ते आपल्याला घेता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला तर आपण समाधानी नक्कीच राहू शकतो. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन.